स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। महसूल तथा पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक 2/11/2025 रोजी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला। ते काय म्हणाले हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। या एक वर्षाच्या शासन काळामध्ये आम्ही नागपूर जिल्ह्याला दिलेला संकल्पनामा पूर्ण करत आहोत। नागपूर जिल्ह्यामध्ये 5000 कोटींची विकास कामे सध्या सुरू आहेत। NMRDA ट्रांसपोर्ट नागपुर सिटी बस और नागपुर मेट्रो इंटीग्रेट किया जाएगा। इससे नागपुर ग्रामीण और नागपुर शहर जोड़ा जाएगा। NIT चे पहिल्या टप्प्यातील 450 लेआउट आम्ही नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित करत आहोत। सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी महिला टप्प्यात 8500 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे यासाठी खूप बैठक झाली। ऑक्टोबरच्या शेवटी अतिवृष्टी होऊन धान पिकाचे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे सर्व जिल्हाधिकारी करत आहेत। उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वी देवाला साकडं घालतात आणि निवडून आल्यानंतर देवालाही विसरतात व जनतेलाही विसरतात। श्यामकुमार बर्वे 1.5 वर्षापूर्वी निवडून आले आहेत। त्यांना बेसा बेल तरोडीच्या विकासाबद्दल माहीत नाही। नागपूरमध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय नितीन गडकरीजींनी नागपूर शहराला, या उपराजधानीला सर्व प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शहरातील प्रश्नांना शहरातील प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये आज या प्रेसच्या माध्यमातून NMC कमिशनर अभिजित चौधरी, आमचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर, माननीय NMRDA कमिशनर मीनाजी आणि आमचे नागपूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे CO महामुनी यांनी आताच आपल्याला प्रेझेंटेशन दिलं आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये NMRDAच्या माध्यमातून नवीन नागपूर, नवीन रिंग रोड, बस ट्रान्सपोर्ट सुविधा NMRDA एरियामध्ये होणार आहे। एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर सुद्धा NMRDA एरियामध्ये होणार आहे। त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे नितीनजींनी, देवेंद्रजींनी नंदीग्राम प्रकल्प या ठिकाणी दिला, त्याच्याही पुढच्या 4-5 महिन्यामध्ये 2000 गायींना पालन पोषण करण्याचा नंदीग्राम प्रकल्प जो देशामध्ये एकमेव प्रकल्प होणार आहे। नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये जी नजूलची अत्यंत महत्त्वाची अभय योजना आम्ही दिली, ज्यातनं नजूलच्या जागेवर असणाऱ्या सर्व घरांना अभय योजनेच्या माध्यमातून फ्रीहोल्ड करण्याची योजना आपण केली आहे। त्यांची मालकी आम्ही आता करून देतो आहे। नजूलच्या जागेवर बसलेल्या लोकांना मालकी पत्र देण्याचं काम आपण करतो आहे। सिंधी समाजाचं पट्टे वाटप आपण करतो आहे। या जिल्ह्यामध्ये जवळपास 75,000 घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर देण्याचा निर्णय आपण करतो आहे। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी परवाच 317 कोटी रुपये नागपूर शहराला दिले। नितीनजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या योजना या शहराकरता केल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं आहे। मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्यामधील केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचे 4ही प्रशासकीय विभाग, नागपूर जिल्हा परिषद, नागपूर जिल्हाधिकारी, NMRDA आणि नागपूर कमिशनर हे या ठिकाणी काम करतात आहे। आणि यातनं पुढच्या 5 वर्षामध्ये नागपूरमधील जे आम्ही आश्वासन दिले होते जनतेला, नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या जनतेला जे आश्वासनं आम्ही दिले होते ते आश्वासनं पूर्ण करण्याची योजना आम्ही केलेली आहे। नागपूर जिल्ह्याची DPC 1200 कोटी रुपयाची आहे। 1000 कोटी रुपयाचे अप्रूव्हल आम्ही दिले आहेत। 200 कोटीचे अप्रूव्हल आता लवकरच आम्ही देतो आहे। आज आम्ही या ठिकाणी हे सांगू शकतो की 1 वर्षाच्या या शासनाच्या कार्यकाळामध्ये जो संकल्पनामा आम्ही नागपूर शहर जिल्ह्याच्या जनतेला दिला होता तो संकल्पनामा आम्ही पूर्ण करतो आहे। त्याचं प्रायमरी प्रेझेंटेशन आपण आज पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे।
पुढच्या काळातही नवीन नवीन प्रकल्प या नागपूर जिल्ह्यामध्ये येतील, शहरामध्ये येतील, त्याची माहिती मी निश्चितपणे आपल्याला देणार आहे। जवळपास आपण जर विचार केला, या शहर जिल्ह्यामध्ये आज म्हणजे नवीन वर्षामध्ये 5,000 कोटी रुपयाचे कामं वेगळ्या पद्धतीने सुरू झाले आहेत। त्यापूर्वीचं मी यापूर्वी सांगितलं आहे की मागच्या देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना आणि माननीय नितीनजी केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या कार्यकाळात मागच्या 5 वर्षात झालेल्या कामाचा आम्ही लेखाजोखा दिलाच आहे। पण नवीन सरकार आल्यावर या नागपूर शहर जिल्ह्यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयाचे कामं चालू झालेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये नागपूर शहरामध्ये आता विविध योजना या ठिकाणी येतात आहे। बाकी आता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अनेक पद्धतीचं होणार आहेत, त्याची मी या ठिकाणी पुढच्या प्रेसमध्ये माहिती देणार आहे। आज किमान 5,000 कोटी रुपये कामं नागपुर शहर जिला शुरू है। NMRDA जो हमारा एरिया है जिसमें 640-45 गांव आते हैं, इस गांवों में नागपुर शहर को जोड़ने के लिए इंटीग्रेटेड बस सेवा, जैसा NMC ने नागपुर शहर ने स्टार बस बनाई, ये स्टार बस नागपुर शहर के लिए और 20 किलोमीटर के लिए है नागपुर पेरीफेरी में। उसके आगे का एरिया NMRDA की बस ट्रांसपोर्ट सेवा शुरू होगी और ये बस ट्रांसपोर्ट सेवा स्टार बस के साथ जोड़ी जाएगी। ये नागपुर ग्रामीण के लिए जो बस ट्रांसपोर्ट सेवा हम कर रहे हैं उसको हम मेट्रो के स्टेशन के साथ जोड़ेंगे। तो मेट्रो रेलवे, NMRDA का ट्रांसपोर्ट और NMC का स्टार बस ये इंटिग्रेट बनेगा और नागपुर जिला और नागपुर शहर जोड़ा जाएगा। आता बऱ्यापैकी NITचे जवळपास 450 लेआउट पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही NMCला आता त्या ठिकाणी हँडआउट करतो आहे आणि जसे जसे नागपुरामधील जसे जसे NITचे एरिया डेव्हलप होऊन आता नागपूर शहर NMCला आम्ही देणार आहे। त्यामुळे NITचा पूर्ण भाग म्हणजे रहिवासी भाग हा NMCला आम्ही शिफ्ट करतो आहे। 450 लेआउट पहिल्या टप्प्यात शिफ्ट करतो आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये एकही लेआउट असं नाही की पुढच्या काळात ते NMCला जाणार नाही। NITचे सर्व लेआउट पूर्ण डेव्हलपमेंट करून NMCला आम्ही देणार आहे, जेणेकरून हा जो आता महत्त्वाचा प्रश्न आहे ते टप्प्याटप्प्याने होईल। या आता 450 होतील, जवळपास 1,500 लेआउट आहे, जेणेकरून आम्हाला ते 1,500 लेआउट NMCलाच द्यायचे आहे। माननीय देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी आमच्या सर्व सरकारच्या माध्यमातून 32,000 कोटी रुपये हे रिलीज करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पूरग्रस्तांना दिला। त्यातले 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। नागपूरला सुद्धा जवळपास 450 कोटी रिलीज झाले आहेत, अमरावतीला झाले आहेत। ज्या ज्या जिल्ह्याला ते झाले आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या जे ॲग्री स्टॅकवर अकाउंट आहे त्याच्या माध्यमातून जात आहे। काही 20% शेतकरी आहे जे अजूनही आपल्या KYCच्या माध्यमातून त्यांना द्यावे लागतील, पण KYCचं पोर्टल आता सोमवारी सुरू होणार आहे। 100% शेतकऱ्यांना जी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ती मदत खाली पोहोचली पाहिजे याकरता बैठक झाली आणि मला विश्वास आहे की त्या बैठकीच्या आता KYCच्या माध्यमातून आणि ॲग्री स्टॅकच्या जे आमच्याकडे शेतकऱ्याचे ID आहे त्याच्या माध्यमातून ही मदत जाईल। पण आत्ता जे मागच्या ऑक्टोबर महिन्याच्या 4-5 दिवसात पाऊस पडला, आत्ता जे धान पीक वाहून गेलं म्हणजे धान पिकाची नासाडी झाली, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। काल माननीय विभागीय आयुक्त आणि आमचे सर्व जिल्हाधिकारी, सर्व डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आले होते नियोजन भवनला। सर्व डेप्युटी कलेक्टरनी, तहसीलदारांनी पंचनामे सुरू केले आहेत। परमेश्वराला गारानं सांगणे, परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजयाकरता संकल्प करणे हे ठीकच आहे, पण निवडून आल्यावर मात्र देवालाही विसरणे आणि जनतेलाही विसरणे ही पद्धती योग्य नाही। उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवालाही विसरतात आणि जनतेलाही विसरतात। 40 वर्ष महानगरपालिकेला सरकार होती, महापौर तुमचा होता, तेव्हा तुम्ही लोकांना विसरले। आणि एवढंच काय, गणेशजीच्या स्थापनेच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचे कार्य, कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा म्हणजे तो 2 फुटाचा ठेवायचा, 3 फुटाचा ठेवायचा, इथपर्यंत तुमचं सरकार गेलं। म्हणजे मग देवालाही सोडायचं नाही, निवडून आल्यावर जनतेलाही सोडायचं नाही। धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी ज्या कारवाया केल्या त्या कारवाया महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे।
देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि जेव्हा जनतेने निवडून दिलं तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं. म्हणजे निवडून याच्यावेळी देवाला घरानं घरायचं आणि निवडून आल्यावर मात्र लोकशाहीला काळीमा फासणारे कामं करायचे, देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे, हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. त्यामुळे आता परमेश्वर किती ऐकेल मला माहीत नाही, पण मला हे निश्चित माहीत आहे 51% मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे. आता कुठं 1.5 वर्षापूर्वी निवडून आलाय श्यामकुमार बर्वे. बेसा बेलतरोडीचा विकास मागच्या 32 वर्षापासून सुरू आहे. त्यांना माहिती नाही बेसा बेलतरोडीच्या गल्ल्या. मागच्या 25 वर्षापासून मी आमदार आहे. त्यामुळे त्यांनी जरा 1.5 वर्षात काय केलं हे सांगितलं पाहिजे. 25 वर्षाच्या बेसा बेलतरोडीच्या विकास गाथेवर जरा चर्चासत्र घेतलं ना तर त्यांना माहिती नाही कुठली गल्ली, कुठला रस्ता, कुठलं पाणी, कुठलं काय. बेसा बेलतरोडीचा विकास हा सर्वश्रुत आहे. तो भारतीय जनता पार्टीनेच केला आहे. खडी न खडी, रस्ता न रस्ता, पोल न पोल, पाणी न पाणी त्या गावाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पोहोचवले आहे. श्यामकुमार बर्वे आता 1.5 वर्षाला निवडून आले. त्यांना काही माहिती नाही, ते जरा राजकीय बोलत आहेत.